नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे तुमचं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे। आजच्या या विशेष भागामध्ये आपण एक अतिशय महत्त्वाच्या न्यायालयीन निकालाची सविस्तर चर्चा करणार आहोत। हा निकाल आहे बॉम्बे हायकोर्टाचा। या बॉम्बे हायकोर्टामध्ये दुसरं अपील क्रमांक 296 जे 1993 साली फाईल केलं होतं त्याचा निकाल 13 ऑगस्ट 2025 रोजी न्यायमूर्ती गौरी गोडसे यांनी दिलाय। या निकालातला मुख्य मुद्दा आहे वडिलांच्या मालमत्तेत मुलींचा राहण्याचा हक्क काय आहे। विशेषतः हिंदू वारसा हक्क कायद्याच्या संदर्भात हे प्रकरण सामान्य लोकांसाठी खूपच उपयुक्त आहे, कारण यात कुटुंबियांमधील वाद, वारसा आणि स्त्रियांच्या हक्काचा मुद्दा आहे। चला सुरू करूया या विस्तृत भागाबद्दल। आणि हे स्क्रिप्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तसंच रंजक आहे, परंतु तत्पूर्वी ज्यांनी कोणी अजूनही हा व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबावं, म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन न्यायालयीन निकालाचे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि तेही सोप्या भाषेत। तर या प्रकरणाची सुरुवात एका जुन्या कौटुंबिक वादापासून झाली। कल्पना करा, एका सामान्य गावातील कुटुंब आहे ज्यात बहिणी आहेत, भाऊ आहेत आणि वडील आहेत। वडिलांचं नाव सगळ्यात प्रमुख माणूस होता, त्याचं नाव नाथा होतं। या नाथाला 2 मुलं होती, राम आणि चंदर। तर रामकडे आलेली मालमत्ता या खटल्यातला हा भाग आहे, ज्यात एका घराचा समावेश आहे ज्याला आपण सूट प्रॉपर्टी म्हणूया। तर ह्या रामचे 3 मुलगे आणि 3 मुली होत्या। फिर्यादी ही रामच्या एका मुलाचे म्हणजे लक्ष्मणची विधवा आहे, तिचं नाव बाबाई लक्ष्मण चोरगे आहे आणि तिन्ही मुली ह्या वारसदार आहेत। दुसरीकडे अपीलकर्त्या म्हणजे आरोपी अनुसया बाबूराव काळे, बालाबाई विष्णू निंबाळकर आणि सरसबाई ईश्वर हेटकळे या 3 मुली आहेत आणि त्यापैकी काही वारले आहेत आणि त्यांच्यापैकी त्यांची मुलं आता इथे वारस झालेली। तर मित्रांनो, हे प्रकरण 1986 साली सुरू झालं। सातारा जिल्हा न्यायालय म्हणजे यामध्ये फिर्यादीने म्हणजे बाबाई लक्ष्मण चोरगे यांनी असा दावा केला की हे घर तिच्या नवऱ्याला 1966 साली वाटणीमध्ये मिळालं होतं आणि माझ्या नवऱ्याने दयाळूपणे त्याच्या ह्या 3 बहिणींना इथे राहायला दिलंय, परंतु आता मला हे घर हवंय म्हणून मी त्याला नोटीस दिली आहे, त्यांनी घर रिकामं करावं। परंतु यावेळेला मुलींची बाजू वेगळी होत्या। त्या 3 मुली म्हणाल्या की आमचे वडील राम यांनी आम्हाला ही जागा राहण्यासाठी दिली होती, यात आम्ही आमच्या कमाईतून बांधकामही केले आहेत, आम्ही विधवा किंवा परित्यक्त आहोत आणि या घरात राहणं हे आमचा हक्क आहे। हे ऐकून तुम्हाला वाटेल की एखाद्या टीव्हीवरील भांडण वगैरे तर इथे चाललेलं नाही ना, परंतु याच्यामध्ये फार महत्त्वाचे कायदेशीर मुद्दे आहेत। तर फिर्यादीच्या युक्तिवादाकडे आपण आता सविस्तर पाहू। म्हणजे बाबाई लक्ष्मण चोरगे असं म्हणते की वडील राम यांचं नोव्हेंबर 1950 मध्ये निधन झालं आणि हिंदू वारसा हक्क कायदा येण्याआधी वडील राम यांच्या मृत्यूनंतर त्यांची मालमत्ता त्यांच्या मुलांमध्ये लक्ष्मण, ज्ञानोबा आणि तुकाराम या 3घांमध्ये विभागली गेली आणि त्याचं एक वाटणी पत्र केलं गेलं आणि त्या वाटणीमध्ये हे घर लक्ष्मणला मिळालं। लक्ष्मणची विधवा म्हणजेच ह्या केसमधली फिर्यादी बाबाई, आणि ती म्हणते की लक्ष्मणने त्याच्या 3 बहिणींना हे घर राहण्यासाठी दयाळूपणे दिलं आणि मी 1 ऑगस्ट 1986 रोजी ह्या 3 नणदांना अशी नोटीस दिली की त्यांनी या घराबाहेर पडावं, कारण हे घर माझ्या मालकीचं आहे आणि विभागणी म्हणजे ती माझ्या नवऱ्याच्या मालकीला झालं होतं, परंतु तो आता वारलेला आहे। तसंच ती असंही म्हणते की हे घर आधीच बांधलेलं होतं, मुलींनी ह्यात काहीही बांधकाम केलं नव्हतं, असाही मुद्दा फिर्यादीने म्हणजे बाबाईने म्हटलेला आहे। आता मुलींच्या युक्तिवादाची आपण सविस्तर चर्चा करूया। अपीलकर्त्या मुलींनी एकत्रित लेखी निवेदन दिलं आणि त्या म्हणाल्या की ही जागा आधी उघडी होती, आमचे वडील रामने आम्हाला उदरनिर्वाहासाठी राहण्यासाठी दिले आणि आमच्या कमाईतून आम्ही घर बांधलं। एक बहीण बालाबाई 1949 मध्येच विधवा झाली आणि ती वडिलांच्याकडे त्यांच्या हयातीत राहायला आली। अनुसया आणि सरसबाई यांना नवऱ्याने सोडलं आणि त्यानंतर वडिलांच्या मृत्यूनंतर आल्या। सरसबाई 1956 मध्ये मुलांसह आल्या। त्या म्हणाल्या की आम्हाला वडिलांच्या काळातच ही जागा मिळालेली आहे, जरी त्याची विभागणी 1966 साली झाली असेल तरी ती आम्हाला बंधनकारक नाही। तर 1956च्या कलम 3 नुसार, कायद्यातील कलम 3 नुसार असं म्हटलं जातं की ज्या मुली अविवाहित आहेत, परित्यक्त आहेत, तर त्यांना ह्या कायद्याप्रमाणे वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये राहायला मिळतं आणि त्याच्यासाठी कलम 14 देखील त्यांच्या मदतीला येतं। तर मित्रांनो, हे युक्तिवाद ऐकून तुम्हाला असं वाटेल की ही कायद्याची ही जी काही लढाई चालू आहे यामध्ये नेमकं काय होणार आहे। म्हणजे मुली तर म्हणतात की कायद्याप्रमाणे आम्ही हे होऊ शकतो, परंतु मुलींनी जे काही अपील केलं होतं ते खालच्या कोर्टाने फेटाळून लावलं होतं आणि ट्रायल कोर्टाने फिर्यादीच्या बाजूने म्हणजे बाबाईच्या बाजूने निकाल दिला होता। आता सर्वोच्च उच्च न्यायालयामध्ये जेव्हा ही केस आली
तेव्हा न्यायालयापुढे त्यांनी हे कबूल केलं की राम यांचा मृत्यू 1950 साली झाला. मुली ज्या आहेत, ज्या अविवाहित किंवा वडिलांच्या मालमत्तेमध्ये उदरनिर्वाहाचा सेक्शन 23 प्रमाणे त्यांचा हक्क होता, त्याप्रमाणे वडिलांची जबाबदारी होती की त्यांनी ह्या परित्यक्त्या मुलींना सांभाळावं. आणि त्यासाठी न्यायालयाने मनोहर देशपांडे या केसचा देखील उल्लेख केला आणि सांगितले की सेक्शन 14 प्रमाणे मुली इथे राहू शकतात. त्याचप्रमाणे तुलसम्मा केस देखील गौरी गोडसे, न्यायमूर्ती गौरी गोडसे यांनी यामध्ये साईट केलेली आहे. तर इथे जी मालमत्ता लक्ष्मणच्या पूर्ण मालकीची होती, त्याच्या संबंधीच्या ह्या अनेक केसेस न्यायमूर्ती गौरी गोडसे यांनी बघितल्या. आणि त्याचप्रमाणे अंबुताई रामस्वरूप, के वरदप्रसाद राव, यशवंत लोणकर, मंजुळाबेन यासारख्या अनेक केसेसचा उल्लेख न्यायालयाने ह्या खटल्याच्या निकालामध्ये केला आणि सांगितला की ह्या मुली 1956 पूर्वीच त्या प्रॉपर्टीमध्ये गेलेल्या आहेत. आणि म्हणूनच न्यायालयाने सेक्शन 23 ची चर्चा केली. आता 2005 मध्ये मुलींना समान कायदा लागू झाला, परंतु त्यापूर्वी सेक्शन 23 होता. तर राम हयातीत असताना एक मुलगी तिथे आलेली आहे आणि ती हयातीत असताना आल्यामुळे तिला सेक्शन 23 हा लागू होतो आणि त्या मुलीला सेक्शन 23 प्रमाणे घरात राहण्याचा हक्क देखील त्यावेळेच्या कायद्याने दिला होता. परंतु तत्पूर्वी 1956 पूर्वी असं काही नव्हतं. तर हा जो सगळा प्रकार आहे, तर न्यायालयाने पुढे जाऊन असंही म्हटलं की लक्ष्मणने परवानगी दिली असं जे बाबाई त्याची विधवा म्हणते अविश्वसनीय आहे. कारण वाटणी 1966 साली झाली, परंतु ह्या मुली तर 1966 पूर्वीच त्या घरामध्ये आल्या. त्यापैकी एक मुलगी तर वडील जिवंत असताना आली. त्याच्यामुळे फिर्यादीचं म्हणणं म्हणजे विधवा बाबाई लक्ष्मण चोरकीचं म्हणणं न्यायालयाने मान्य केलं नाही. आणि मुली जे म्हणतात की हे घर आमचं आहे, परंतु कायदा काय म्हणतो ते बघा. तर कायद्याने सांगितलं की ज्या वेळेला पहिली मुलगी तिथे आली त्यावेळेला कायद्याप्रमाणे काहीच नव्हतं, परंतु 1956चा कायदा झाला. सेक्शन 23 प्रमाणे मुलींचा सांभाळ करणं, हे सांभाळासाठी आई वडील त्यांना जागा देऊ शकतात, हे 1956 नंतर झालं. परंतु तत्पूर्वीच वडिलांनी आपल्या मुलींना आपल्या घरामध्ये राहण्यासाठी जागा दिल्या होता, ती त्यांची नैतिक जबाबदारी मानली होती. आणि अशा रीतीने वडिलांनी स्वतःची जी नैतिक जबाबदारी मुलींना सांभाळण्यासाठी कायदा अस्तित्वात नसताना घेतली होती, ती तिला कायद्याचं स्वरूप दिलं गेलं. आणि 1956च्या सेक्शन 23 प्रमाणे ह्या तिन्ही बहिणी त्या 1956च्या सेक्शन 23 प्रमाणे त्या घरामध्ये राहू शकत होत्या. परंतु 2005 साली काय झालं, 2005 साली मुलांच्या बरोबर अधिकार मिळाले. परंतु हा जो सगळा खटला आहे हा मुलींना समान हक्क मिळायच्या आधीचा आहे. आणि समान हक्क मिळायच्या आधीचा हा खटला असल्यामुळेच या खटल्यामध्ये अनेक साक्षी पुरावे तपासले गेले. राम म्हणजे वडील नेमके केव्हा वारले हे बघितलं गेलं. आणि खरोखर ती विधवा म्हणजे एका भावाच्या वाटेला जे घर आलं होतं, ज्या घरामध्ये या 3 मुली राहतात, तर ती विधवा जे म्हणत होते की माझ्या नवऱ्याने त्याच्या बहिणींना एक दयाळूपणे राहायला दिलं, ती वस्तुस्थिती देखील तपासली गेली, परंतु ती चुकीची होती असं लक्षात आलं. वडिलांनी स्वतःहून स्वतःच्या मुलीला सांभाळण्याची कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी 1949 साली एका मुलीला जेव्हा तिचं नवऱ्याचं निधन झालं त्यावेळेला तिला ती जागा दिली, तर ती वडिलांनी घेतलेली स्वतःच्या शिरावर घेतलेली किंवा मानलेली एक जबाबदारी होती, जी नैतिक जबाबदारी होती. आणि त्या नैतिक जबाबदारीला कायद्याचं वेष्टन आता इथे मिळालं आहे, कायद्याचं कोंदण मिळालेलं आहे. पुढे जाऊन 1956 मध्ये कायदा बदलला. सेक्शन 23 प्रमाणे परित्यक्ता आणि अविवाहित आणि विधवा मुलींचा सांभाळ करण्यासाठी आणि त्यांना घरामध्ये वडिलांच्या घरामध्ये राहण्याचा अधिकार मिळाला होता. परंतु 2005 साली मात्र तो अधिकार पूर्णपणे त्या मुलींना त्या वडिलांच्या घरांमध्ये प्रॉपर्टी समान हिस्सा मुलांच्या बरोबर मिळाला. अशा रीतीने कायदा पुढे विकसित झाला. परंतु तत्पूर्वी झालेली ही घटना आहे. आणि अशा घटनेमध्ये देखील अनकोडिफाईड हिंदू लॉ जो आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे वडिलांची ही नैतिक आणि नैतिक जबाबदारी होती. आणि ती नैतिक जबाबदारी अनकोडिफाईड हिंदू लॉ प्रमाणे वडिलांनी पार पाडल्याचं इथे न्यायमूर्ती गौरी गोडसे यांनी मान्य केलं. आणि त्याप्रमाणे ह्या 3ही मुलींना त्या घरामध्ये राहण्याचा त्यांचा अधिकार हा मान्य केला. तर मुलींच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची अशी केस होती. आणि ह्या केसमुळे अनेक
ज्या विधवा परित्यक्ता आणि अविवाहित मुली आहेत त्यांना घराबाहेर काढण्याचं जे प्रमाण आपल्याकडे वाढलंय त्यांच्यासाठी म्हणून देखील ही केस फार महत्त्वाची ठरेल. ज्या मुली किंवा ज्या बहिणी किंवा ज्या महिला 1956 पूर्वी वडिलांच्या घरात राहत असतील त्यांच्यासाठी देखील हा खटला महत्त्वाचा आहे. 1956 नंतर देखील त्या आल्या असतील राहायला त्यांच्यासाठी देखील हा खटला महत्त्वाचा आहे. ज्या मुलींच्या वडिलांचं निधन 1956 पूर्वी झालं असेल किंवा 1956 नंतर झालं असेल अशा दोन्ही स्थितींमध्ये त्या मुलींना वडिलांच्या घरामध्ये राहण्याचा अधिकार आहे. हे अतिशय महत्त्वाचं तत्व ह्या केसमध्ये सांगितलं आणि म्हणूनच ही केस मी तुमच्या समोर घेऊन आलो. आशा आहे की तुम्हाला ही केस कळली असेल आणि कळली असेल तर तसं कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. ज्यांनी कोणी अजूनही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनही दाबा, म्हणजे तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला मिळतील. भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वाच्या केसची चर्चा करायला. धन्यवाद.